यांची उपस्थिती या प्रसंगी क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले तथा विश्वरत्न परमपूज्य भीमराव रामजी आंबेडकर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस अभिवादन या प्रसंगी जयंत्योत्सव समितीचे पदाधिकारी माननीय रवींद्रनाथ बोराडे जयंत्योत्सव समितीचे उपाध्यक्ष आणि त्यासमोर या प्रसंगी माननीय शेख शहजाद सादिक भाई जयंत्योत्सव समितीचे उपाध्यक्ष या प्रसंगी माननीय सय्यद एजाज भाई यांची या प्रसंगी उपस्थिती मान्यवरांच्या उपस्थितीत क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले तथा विश्वरत्न परमपूज्य भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस अभिवादन. क्रांतीसूर्य साम्राज्याची समाजवादी सत्यशोधक महात्मा कार्यक्रमाचे अध्यक्ष माननीय ॲडव्होकेट भगवानरावजी कुंभारडे साहेब, गेवराई नगर परिषद कार्यालयाचे उपाध्यक्ष थोडा संपन्न करावा अशी त्यांना विनंती आहे. यांचा भीमज्योती गौरव सोहळा संपन्न करत असताना विचारमंचावरून या पहिल्या पुष्पगुच्छाच्या कार्यक्रमानिमित्त कार्यक्रमाचे प्रमुख अतिथी नगर परिषदेचे उपाध्यक्ष भगवानजीदा कुंभारडे, कार्यक्रमाचे आयोजक संयोजक संपूर्ण टीम आणि खरंच मला अभिमान वाटतो अध्यक्ष या जयंतीचा मी सुद्धा अध्यक्ष राहिलेलो आहे. आपल्या महाराष्ट्रामध्ये पहिलं सुद्धा बोललं की अशी जयंती कुठंच निघत नसेल की ती जयंती बगल वर्गणीची लोकांना 1 रुपयाचा त्रास नसताना आंबेडकर जयंती आपल्या गेवराई शहराची खरंच नावलौकिक केलं पाहिजे लोकांनी आणि नाव घेतलं पाहिजे सगळ्यांनी की प्रत्येक उमऱ्यागणीच पैसे घेऊन आपण ही जयंती स्वतः साजरी करतो आणि या जयंतीचा लाभ सर्व रसिक बांधवांनी घ्यावा हीच विनंती करतो. आणि पुढील चांगले अजून कार्यक्रम अध्यक्ष मोठे चांगले कार्यक्रम आणा आणि गेवराईकरांचं चांगलं मनोरंजन करावं हीच तुम्हाला विनंती करतो आणि थांबतो. जय भीम. धन्यवाद. एका राजाने आम्हाला तलवार दिली अन्यायाचं मूळ कापण्यासाठी आणि दुसरे राजे त्या राजाने आम्हाला पेन दिला शिकून सवरून या देशाची शासनकर्ते जमात बनण्यासाठी. म्हणून आज तुम्ही आम्ही या ठिकाणी विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेल्या राज्यघटनेच्या माध्यमातून जगतोय, बोलतोय, चालतोय, वावरतोय आणि त्याच घटनेने तुम्हाला अधिकार दिला. तो अधिकार की पूर्वी छत्रपती शिवाजी महाराजांनी 18 पगड जातींना सोबत घेऊन या आम्हाला स्वराज्य दिला आणि त्याच स्वराज्याचा धागा बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानात आणला. म्हणून प्रताप सिंग दादा बोधड लिहितात, हो अरे मराठा मुलूक पुनीत झाला, हा मराठा मुलूक पुनीत झाला, शिवाजी राजा जन्मास आला. अरे स्वाभिमानाची जो तो भाषा, स्वाभिमानाची जो तो भाषा लागला है बोलायला तवा शिवाजीचा भगवान खेळा लागला हे पहिले राजे. आणि दुसरे राजे आम्हा दलिताचं दुःखमय भीमान जाणलं, आम्हा दलिताचं दुःखमय भीमान जाणलं, बुद्धाच्या छायेत साऱ्यांना नेलं. आरण्या तो झेंडा मानाने जेव्हा
निळा तो झेंडा, अरे निळा तो झेंडा मानाने जेव्हा लागलाय डोलायला, मग काय झालं? तवा एक एक माणूस तवा एक एक माणूस लागला जय भीम बोलायला. लागलेत ना जय भीम बोलायला? कोण कोण जय भीम करतं बरं? हात वर करा, मला कळेल एवढ्यांचा आवाज केवढा आहे. एकदा जोरदार जय भीम. नाही, गेवरायचा आवाज असा नसतो, गेवरायचा आवाज खूप बुलंद आहे. एकदा बुलंद असा जय भीम, एकदा जोरदार जय भीम. हा जय भीम आमचा श्वास आहे, जय भीम आमचा प्राण आहे आणि त्याच जय भीम मुळे तुम्ही आम्ही आज या ठिकाणी आहोत. म्हणून त्या उजाड पुण्यात शोभा धरते सोन्याचा नागर, त्या उजाड पुण्यात शोभा धरतोय सोन्याचा नागर. त्या सोन्याच्या पेनानं घटनाली तो भीमराव आंबेडकर. पुण्यात शोभा धरतोय सोन्याचा नागर, पुण्यात शोभा धरतोय सोन्याचा नागर. त्या सोन्याच्या पेनानं, त्या सोन्याच्या पेनानं, त्या सोन्याच्या पेनानं घटनाली तो भीमराव आंबेडकर. माझ्या भीमाचा हात गुन्हा सोन्याच्या पेनानं, त्या सोन्याच्या पेनानं, त्या सोन्याच्या पेनानं घटनाली तो भीमराव आंबेडकर. मराठी बोलणारे, महाराष्ट्रात राहणारा प्रत्येक माणूस हा मराठी बोलतो चालतो. म्हणून हे राजे देखील मराठी. या दोन राजांची ख्याती, संबंध, विश्वास. म्हणून प्रतापसिंह लिहितात, तो जेही मराठी नर गाजताय भारतभर, गाजताय भारतभर, गाजताय भारतभर. तो जेही मराठी नर गाजताय भारतभर. शिवाची तलवार घन 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 घनदारी समशेर, शिवाची तलवार घन 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 घनदारी समशेर. की तलवार की वार से कट कट के गिरते गए दुश्मन, और कलम की धार से घुट घुट के मरते गए दुश्मन. अरे शिवा ने शमशेर उठा के जालिमों को मिटा दिया, और कलम चलाकर भीम ने सारे जुल्म को मिटा दिया, सारे जुल्म को मिटा
सोन्याच्या पेनाने घटना लिहितोय भीमराव या ठिकाणी उपस्थित सर्व नागरिक, या भारताचा प्रत्येक नागरिक हा राज्यघटनेच्या माध्यमातून आज जगत आहे. सर्वांना समानतेचा अधिकार राज्यघटनेने दिला, म्हणून या ठिकाणी महिला मोठ्या प्रमाणात आहेत. तुम्हाला देखील पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून आजच्या महिला बाबासाहेबांच्या राज्यघटनेच्या माध्यमातून आज पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून काम करतायत. ही अधिकार बाबासाहेबांनी तुम्हा आम्हाला दिला, प्रत्येक भारतीयांना दिला, म्हणून ही राज्यघटना तुमच्या आमच्यासाठी काय खास आहे. प्रतापसिंग दादा म्हणतात, घटनेची महती जनतेची जशी भीमाची घटना पाहत, जशी भीमाची घटना पाक आहे, म्हणून आज विषमतेला घात आहे. की जशी भीमाची घटना पाक आहे, म्हणून आज विषमतेला घात आहे. ऐऱ्या गैऱ्यांचं काय सांगू तुम्हाला, बाबासाहेब या भारताचं नाक आहे. त्या सोन्याच्या बेनाने घटना लिहितोय भीमराव सगळ्यांच्या जोरदार टाळ पाहिजे. गाणं ऐकायला येते ना, हात वर करून अशा नाही, जरा हात वर करून घटनेच्या माध्यमातून ताला सुरात जरा हात वर कर बरं. दोन्ही गुलाम नाही ना कुणाचे कोणी, जरा दोन्ही हात वरती बाबासाहेबांसाठी आणि ताला सुरात. सोन्याच्या पेनाने घटना लिहितोय, सोन्याच्या पेनाने घटना लिहितोय भीमराव सर्वांच्या जोरदार टाळ्या होऊन जातात. सुप्रसिद्ध गायक झी युवा संगीत सम्राट फेम काळजावर कोरलं नाव आमच्या भीमा कोरेगाव फेम अजयजी देहाडे यांच्यासाठी जोरदार टाळ्या होऊन जातात. अभूतपूर्व जबरदस्त आवाज आणि चळवळीचा बुलंद आवाज अजयजी देहाडे यांच्या सुमधुर गीताने आणि अर्थात चळवळीच्या गीताने या कार्यक्रमाची सुंदर अशी सुरुवात या ठिकाणी झालेली आहे. सन्माननीय अमरसिंह पंडित, सन्माननीय विजयसिंह पंडित, सन्माननीय आमदार महोदय, सन्माननीय जयसिंह साहेब पंडित, तसेच सन्माननीय किशोर कांडेकर साहेब यांच्या वतीने नुकत्याच झालेल्या गीतासाठी 1000 रुपयाचं धम्मदान प्राप्त झालेलं आहे. जोरदार टाळ्याने स्वागत करूया. खूप खूप धन्यवाद दादांचे की आपण या ठिकाणी भरभरून प्रेम देत आहात. त्याचबरोबर सन्माननीय प्रकाश निकालजे यांच्या वतीने या ठिकाणी 100 रुपयाचं धम्मदान प्राप्त झालेलं आहे. त्यांचं खूप खूप धन्यवाद. आजचा हा अभूतपूर्व मंच आणि या मंचाच्या औचित्याने अर्थात
या महाराष्ट्राच्या पाऊलखुणांना बघत असताना नुकताच अजयजी देहाडे यांनी जे गीत सादर केलं त्या गीतामध्ये दोन महापुरुषांचा अर्थात एक राज आहे आणि एक महापुरुष या दोन्ही महामानवांना अभिवादन त्यांनी केलं. आणि विशेषतः महाराष्ट्राचा इतिहास वाचत असताना या महाराष्ट्राचा इतिहास वाचत असताना मुख्यरीत्याने आपल्याला सुवर्णयुग काळ पाहायला मिळतो तो म्हणजे 1600च्या दशकामधला काळ. आणि या 1600 या दशकामधला काळ वाचत असताना एक असे राजे आपल्याला सापडतात ज्या राजाचा इतिहास वाचला की वारंवार वाचावा वाटतो. एक असा राजा ज्याच्या कार्यकाळामध्ये बाईकडे जर वाईट नजरेनं पाहिलं तर हत्तीच्या पायाखाली देऊन तुरडला जातं. एक असा राजा ज्याला रयतेचा राजा म्हटलं जातं. एक असा राजा ज्याचा इतिहास आज साता समुद्रा पलीकडे समुद्रातले परदेशामध्ये शिकवला जातो. एक असा राजा ज्याला जनतेद्वारे छत्रपती उपाधी दिली जाते. एक असा राजा ज्याला रयतेचे राजा जाणता राजा म्हटलं जातं. बोल छत्रपती शिवाजी महाराज की. जरा आवाज सगळ्यांचा जोरदार पाहिजे. बोल छत्रपती शिवाजी महाराज की. आणि अर्थात कार्यकाळ पुढे वाढत गेला. या भारत देशाला स्वातंत्र्य मिळत होतं. त्या काळातील ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनी या देशाला सोडून जात होती. तेव्हा या देशाला स्वातंत्र्य मिळत असताना नेमकं या देशाला चालवायचं कसं. हजारो वर्षापासून गावाच्या बाहेर इशीच्या बाहेर असलेल्या समाजाला मुख्य प्रवाहामध्ये आणायचं कसं. नेमकं या देशाला चालवायचं कसं. दरी खोऱ्यामध्ये असलेली लोक, वाड्या पाड्यामध्ये असलेली लोक यांना शहरात आणायचं कसं. वेगवेगळ्या छोट्या छोट्या राज्यामध्ये, छोट्या छोट्या संघामध्ये, छोट्या छोट्या राज्यामध्ये विखुरलेल्या राज्याला एकत्रित आणायचं कसं. अर्थात त्याच काळामध्ये एक प्रश्न सुरू झाला की या भारत देशाला नेमकं चालवायचं कसं. नेहरू गांधी यांचे पत्रव्यवहार सुरू झाले की आम्हाला या देशाची राज्य घटना लिहायची आहे. तुमच्याकडे एखादा विधितज्ञ माणूस आहे का. तेव्हा तिकडून उत्तर आलं तुमच्या भारत देशामध्ये एक व्यक्ती आहे जे तुमची राज्यघटना लिहू शकतो. त्या व्यक्तीचं नाव आहे डॉक्टर भीमराव रामजी आंबेडकर. बोल विश्वरत्न बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा जय भीम. दोन्ही महापुरुषांना महामानवांना त्रिबार अभिवादन करत या मंचाची निरंतर सुरुवात आणि पुढील गीतासाठी पुनश्च श्री युवा संगीत सम्राट फेम कालसावर कोरलं नावच्या भीमा कोरेगाव फेम अजयजी देहाडे. क्या बात आहे. जरा आमचे सद्दाम शेख यांच्यासाठी जरा जोरदार टाळ्या. थँक्यू. मराठी कशी वाटते. क्या बात आहे. कारण खरंच बाबासाहेबांनी हा घटनेतून अधिकार दिलेला आहे म्हणून की तुम्हा आम्हाला त्या गुलामीतून बाबासाहेब आंबेडकरांनी 14 ऑक्टोबर 1956 सालीला मोकळे केलं आणि तथागत भगवान गौतम बुद्ध यांचा धम्म तुम्हा आम्हाला दिला. म्हणून आज आम्ही ताट मानाने जगतोय, बोलतोय, चालतोय. म्हणून की आज जर बाबासाहेब नसते तर आम्ही गुलामीत असतो. पण आज बाबासाहेबांनी आम्हाला ताट मानाने जगायला शिकवलं. म्हणून म्हणावंसं वाटतं काय की काल कथित पद्मश्री नामदेवजी ढसाळ बाबासाहेबांच्या प्रती लिहितात की तूच आहे माझ्या मनात, तूच आहे माझ्या मनात. काल होता, आज आहे, उद्याही राहशील. तुझी जागा या हृदयातून हेरावून घेणारा अजून जन्मायचा आहे. तुझी जागा या हृदयातून हेरावून घेणारा अजून जन्मायचा आहे. तो जन्माला येईल तेव्हा ही पृथ्वी तरी असेल काय. अरे नसेल ही पृथ्वी, असेल एक नाव डॉक्टर भीमराव, डॉक्टर भीमराव, डॉक्टर भीमराव. म्हणून म्हणायचं काय हे ज्याच्यामुळं तुझी मानवर आहे की नाही. आमची मानवर आहे की नाही. जरा तुमचा आवाज पाहिजे आहे की नाही. क्या बात आहे. ज्याच्यामुळं तुझी मानवर त्यानं साराच केलंय बर. निळा हातात झेंडा धर ज्याच्यामुळं तुझी मानवर त्यानं जराच केलंय बर.
मानवर त्यानं साऱ्यात केलंय बर त्याच्यामुळं तुझी मानवर त्यानं साऱ्यात केलंय बर मेरा हातात देणार जा जगाला सांगता बाप माझा भीमराव रामजी नव्हतं मिळत और कहा बाकी के जब बुझेली यहाँ लाखों तारा सिकंदर भी होगा, यहाँ लाखों तारा सिकंदर भी होगा, कलंदर से बढ़कर वो कलंदर भी होगा, लेकिन जगह मेरे भीम की रहेगी पहली, क्योंकि कहा राजा भोज और कहा गंगू तेली। गाणं आवडतंय का? तुम्ही जास्त धरून बसल्यावर वाटतं, जरा जोरदार टाळ्या पाहिजे तुमच्या. हे गाणं ऐकलं का तुम्ही?
कुणी कुणी ऐकलं बरं हे गाणं युट्यूबवरती? क्या बात आहे, बऱ्याचशा लोकांनी ऐकलं, कारण की हे गाणं आता सध्या तुमच्या आमच्या मोबाईलमध्ये आहे. म्हणून जा जगाला सांग जा बाप माझा भीमराव रामजी आपे. जगाला सांगा बाबा भीमराव रामजी आंबेडकर. जय भीम. धन्यवाद. महिला मंडळी जरा टाळ्या तुमच्या सगळ्यांच्या जोरदार द्या. टाळ्या जोरदार म्हणतो सगळ्यांच्या. नुकत्याच झालेल्या या गीतासाठी करण सेठ जाधव, महेश सोंदरमल, सभापती नगर परिषद गेवराई, सन्माननीय करण सेठ जाधव, सन्माननीय महेश सोंदरमल, सभापती नगर परिषद गेवराई यांच्या वतीने 501 रुपयाचं धम्मदान प्राप्त झालेलं आहे. जोरदार टाळ्याने स्वागत करूया, जोरदार टाळ्याने स्वागत करूया. आजचा अभूतपूर्व मंच आणि मला माहिती मोठ्या संख्येमध्ये तुम्ही सर्वजण या ठिकाणी उपस्थित होत आहात. आपण सर्वजण या ठिकाणी बसलेले सर्व मान्यवर, सर्व आमच्या माता भगिनी, बौद्ध उपासक उपासिका आणि समाजातील सर्व आमचे बांधव, आपण सर्वजण उपस्थित झालात. कार्यक्रमाच्या औचित्याने एवढा सुंदर आस्वाद आपण सर्वजण घेत आहात. आणि विशेषतः या कार्यक्रमाला ऐकत असताना काही मंडळी भरभरून प्रेम करत आहेत. गेवराईचे सुप्रसिद्ध महाराजा फॅमिली पान शॉप, पत्ता संजय नगर, कमानच्या बाजूला, कोल्हेर रोड, गेवराई. आणि याने एक सुंदर गीताची फरमाईश केलेली आहे. त्या गीतासाठी 500 रुपये आता या ठिकाणी दिलेले आहे. खूप सुंदर फरमाईश त्यांची आहे. नक्कीच दादा कार्यक्रमाच्या आपण एका टप्प्यामध्ये तुमचं फरमाईशवालं गीत नक्की घेऊ. बरं, महिला मंडळी सगळे महिला इथं उपस्थित झाल्या, आपण सगळ्या माता भगिनी. कार्यक्रमाच्या औचित्याने काही महिला मंडळी इथे अशा बसले, एकदम सोबत आपण एकदम गुपचूप बसले. टाळ्या वाजून म्हटलं गेलं चिंगूसपणा करायला लागला. असं वाटलं लागलं टाळ्या घरून किचनमधून घेऊन यायचे. असं करू नका, टाळ्या तुम्हाला इथंच द्यायच्यात आम्हाला. आणि एक लक्षात घ्या तुम्ही सर्वजण, जर तुम्ही टाळ्या वाजवल्या नाही किंवा आम्हाला प्रतिसाद दिला नाही तर तुम्हाला तुमच्या शेजाऱ्यांची शपथ. शेजारी म्हणजे कोणते? जे तुम्हाला पार्किंगला गाडी लावून देतात, नळाला पाणी आलं की सांगतात, तुम्ही गावाकडे गेलं की तुमच्या घराची चावी त्यांच्याकडे असते. असे चांगली शेजारी. एकदा तुमच्यासाठी जोरदार टाळ्या होऊन जातात महिला मंडळी, कारण आज ज्या 2 महापुरुषांची संयुक्त जयंती आपण साजरी करतोय, अर्थात एक विश्वरत्न बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आणि एक क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिराव फुले. इथे शिक्षित असलेल्या महिला मंडळी बऱ्याच असतील. आणि अर्थात शिकत असताना काही महिला मंडळी प्रगतीपथावर आहेत. अर्थात तुमच्यासाठी ज्यांनी त्या काळामध्ये शिक्षणाची बीजारोपण केली आणि त्याचं वटवृक्ष आज झालं. आज तुम्ही महिला मंडळी एकदा क्रांतीसूर्य ज्योतिराव फुले यांच्यासाठी जोरदार टाळ्या होऊन जातात. तुमच्या शिक्षणाचे जनक ते आहेत. आणि आता या तुफानातील दिवे या मंचावर एक वेगळ्या धाटणीचं गीत सादर करण्यासाठी तुफानातील दिवे या मंचाचे आमचे सहगायक, महाराष्ट्रातील प्रख्यात गायक सचिनजी भोईगर यांच्याकडे बोलू. हॅलो हॅलो. सर्वांना सर्वप्रथम जय भीम. जय भीम. जगात युद्धाचं सावट आहे. जाती धर्माच्या नावावर एवढी अराजकता माजलेली असताना सुद्धा आपण हा सोहळा एवढ्या मोठ्या प्रमाणात पार पाडतोय. याचं कारण फक्त आणि फक्त डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. म्हणून सागर पवार लिहितात, एका वकिलाच्या लेखणीनं त्याच्या कायद्याच्या आखणीनं
आमच्या हक्काचं लेखन बमा कोणी केलंय माया अभिमान कमरेला झाडू गळ्यात गाडग आम्ही कसं चालावं कसं बोलावं कसं राहावं यावर सुद्धा निर्बंध होते. शिक्षणाची देखील मुभा नव्हती तेव्हा त्या शिक्षणाच्या जोरावर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी तुम्हाला आम्हाला या साथीच्या उतरणीतून बाहेर काढलं आणि जगण्याचा नवा मंत्र दिलाय तो म्हणजे शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा म्हणून सांगायचंय. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी तुम्हाला आम्हाला विज्ञानवादी, समतावादी, मानवतावादी बुद्धाचा धम्म दिलाय आणि आमचं नवीन नामकरण केलंय म्हणून सांगायचंय. त्या नागपुरात नवमाय
ठीक, सचिनजी भुईगळ यांच्यासाठी जोरदार टाळ्या होऊन होत. बाबासाहेबांची सुंदर अशी महती या गीतामध्ये त्यांनी सांगितली आणि समाजासाठी जे कार्य बाबासाहेबांनी केले त्या कार्याचा एक आढावा या गीताच्या माध्यमातून त्यांनी घेतला. नुकत्याच झालेल्या या गीतासाठी राजेंद्र मनोहर सर यांच्या वतीने 100 रुपयाचं दंपदान प्राप्त झालेलं आहे. त्याचबरोबर डॉक्टर उत्कर्ष अविनाश खांडेकर यांच्यातर्फे 100 रुपयाचं दंपदान पुनश्च प्राप्त झालेलं आहे. त्यांचं खूप खूप धन्यवाद. काय नाव तुझं? इकडे इकडे काय नाव तुमचं? नायका सोहम. नायिका सोहम यांच्यासाठी जोरदार टाळ्या. सोहमने इथे 50 रुपयाचं धम्मदान आणून दिलंय. ज्यांनी हे दिले त्यांचे खूप खूप धन्यवाद. सोहम बाळा, आता आपण समोर जाऊन बसावं. त्याचबरोबर नुकत्याच झालेल्या या गीतासाठी सन्माननीय महेश अण्णा दाभाडे नगर परिषद माजी अध्यक्ष, तसेच माननीय भगवानराव घुमारडे साहेब नगर परिषद उपाध्यक्ष, सन्माननीय रवींद्र नाना बोराडे साहेब उपाध्यक्ष जयंती उत्सव समितीचे, तसेच माननीय किशोरजी कांडेकर साहेब RPI तालुका अध्यक्ष, या सर्वांच्या वतीने 1000 रुपयाचं धम्मदान या ठिकाणी प्राप्त झालेलं आहे. जोरदार टाळ्यांनी स्वागत करूया. आपण सर्वांचे खूप खूप धन्यवाद. त्याचबरोबर सन्माननीय प्रकाशजी निकालजी साहेब, प्रकाशजी निकालजी साहेब यांच्यातर्फे 100 रुपयाचं धम्मदान प्राप्त झालेलं आहे. आणि निकालजी साहेब माजी तलाठी आहेत, त्यांच्यासाठी जरा जोरदार टाळ्या होऊन जाऊ. रिटायर्ड आहेत. सरांनी साहेबांचे खूप खूप धन्यवाद. आणि नुकत्याच अभूतपूर्व गीतांच्या परवणीला पुन्हा निरंतर करत नुकतंच या ठिकाणी एक सुंदर फरमाईश आपण घेतली होती. खूप खूप धन्यवाद. आणि चला पुढील गीताकडे वळायचं का? महिला मंडळी जरा तुमचा सगळ्यांचा वळायचं का? मग जरा जोरदार टाळ्या द्या. विजयजी पवार यांना मंचावर आमंत्रित करूया. राजा राणीच्या जोडीला 5 मजली माडीला, राजा राणीच्या जोडीला 5 मजली माडीला, आहे कोणाचं योगदान लाल दिव्याच्या गाडी, आहे कोणाचं योगदान, आहे कोणाचं योगदान लाल दिव्याच्या गाडी.
अभूतपूर्व हा मंच तुफानातील दिवे आपल्यासाठी सुंदर पद्धतीने सुरू आहे आणि आजचा हा अभूतपूर्व मंच विजयरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर व क्रांती सूर्य महात्मा ज्योतिबा फुले यांच्या 135व्या जयंती निमित्ताने सार्वजनिक जयंती उत्सव भीम ज्योती जन्मोत्सव 2026 गेवराईच्या वतीने हा अभूतपूर्व मंच एकदा आपल्या जयंती उत्सव समितीसाठी जोरदार टाळ्या होऊन होत्या. या सर्वांची मेहनत आणि या मेहनतीमुळे आजचा हा मंच आपल्या सर्वांना ऐकायला मिळत आहे. ही गाणी म्हणजे साधी सुधी गाणी नाही आहे. भीमगीत म्हणजे चळवळीचा आवाज. प्रत्येक ओळीला प्रत्येक शब्दाला लक्षपूर्वक ऐका. आज ही आपली पहिली किंवा दुसरी पिढी आहे जी भारतीय स्वातंत्र्यानंतर प्रगतीपथावर आहे आणि हे आपल्याला जपणं महत्वाचं आहे. कारण हे विचार जे मंचावर कलावंत मंडळी तुम्हाला सांगतायत हेच विचार पुढच्या पिढीपर्यंत घेऊन जाणं ही आपल्याकडे मोठी जबाबदारी आहे. त्यामुळे प्रत्येक गीताला लक्षपूर्वक ऐका. आणि एक प्रख्यात गीत जे गीत तुम्हाला सर्वांना माहीत आहे, सरप्राईज गीत आहे. तुम्ही भरभरून प्रेम दिलं, असंख्य मिलियन्स असे व्ह्यूज त्याला मिळाले. आपण सर्वांनी भरभरून प्रेम दिलं. प्रत्येकाच्या घराघरामध्ये हे गाणं वाजलं आणि त्या गाण्यामुळे एक नाव रूप मिळालं. अर्थात आता आपण त्या गीताकडे वळत आहोत. तत्पूर्वी नुकत्याच झालेल्या गीतासाठी विष्णुपंत घोंगडे साहेब गडीचे सरपंच यांच्यातर्फे 100 रुपयाचं 200 रुपयाचं धमदान प्राप्त झाले. जोरदार टाळ्यांनी स्वागत करूया. खूप खूप धन्यवाद. आणि आता पुढील गीत तुमच्यासाठी अजयजी सरप्राईज ठेवूया. पहिली ओळ सुरू झाली की बघा किती जण आहेत. जरा सगळ्यांच्या जोरदार टाळ्या अजयजी देहाडे यांच्यासाठी. खरं तर हा भीम ज्योती जन्मोत्सव सार्वजनिक जयंती उत्सव समितीच्या सर्व, कारण की रोज तुमच्यासाठी वेगवेगळा उपक्रम आणि त्या उपक्रमातून आपल्याला प्रबोधनाचा हा वारसा जयंतीच्या माध्यमातून भीम ज्योती जन्मोत्सव मित्र मंडळाच्या वतीनं आज आपल्या गेवराईमध्ये हा भव्य दिव्य असा कार्यक्रम होतोय. आणि या कार्यक्रमासाठी जरा आयोजन समितीसाठी जोरदार टाळ्या. खरं तर तुमच्यापर्यंत ज्यांनी आम्हाला आणलंय आमचे तुमच्या सर्वांचे आणि आमचे दादा किशोरदादा खांडेकर यांच्या माध्यमातून पुन्हा आज व्यक्त होण्याचा मान मिळतोय. गेल्या 4 वर्षाच्या नंतर आज पुन्हा गेवराईमध्ये जयंतीच्या निमित्ताने यायला मिळालं. पुन्हा एकदा गेवराईकरांचे खरंच मनापासून धन्यवाद. आणि हे गाणं खास तुमच्यासाठी सर्व महिलांसाठी हे माझंच गाणं आहे. तुम्ही युट्यूबला ऐकलं असेल. ज्यांनी नाही ऐकलं त्यांच्यासाठी पुन्हा एकदा हे गाणं गातो. महाराष्ट्रातील प्रख्यात कवी नारायणदादा पुरी यांची ही लेखणी आपल्यासाठी म्हणावंसं वाटतं का? भीम मोत्याचा हार ग माय. ऐकलं काय गाणं? कुणी कुणी ऐकलं सांगा बरं. वा, सगळ्यांनी ऐकलं. ज्यांनी नाही ऐकलं त्यांनी पुन्हा आता ऐका. आणि नाही ऐकलं तर युट्यूबला जाऊन ऐका. सगळ्यांसाठी भीमज्योत जन्मोत्सव. कारण की बाबासाहेब हे काय आहे? बाबासाहेब हे न्यायाच्या पार आहेत. बाबासाहेबांचे विचार समंत विश्वामध्ये आहेत. असा कुठला देश नाही की त्या देशामध्ये बाबासाहेबांचे विचार नाही. म्हणून बाबासाहेब हे न्यायाच्या पार आहेत. म्हणून नारायणदादा पुरी लिहितात, हे भीम मोत्याचा हार ग माय, ओ माय, ओ माय, ओ माय, हे भीम मोत्याचा हार ग माय.
काळात आम्ही गुलाम होतो, आम्हाला जगण्याची मुभा नव्हती, पण तुमच्या आमच्यासाठी बाबासाहेब धावून आले, आम्ही त्या गुलामीतून मोकळे झालो. म्हणून गुलामीने हाल हाल केले, हे गुलामीने हाल हाल केले, मूकनायकाचे डोळे भीमाती सारे बाबासाहेब हा एक समतेचा विचार आहे आणि त्या विचाराला जर कोणी धक्का लावण्याचा प्रयत्न केला तर आम्ही काय करतो कि अम्बेडकर का इल्म बांटने की बात कर, इल्म यानी ज्ञान, कि अम्बेडकर का इल्म बांटने की बात कर, अरे कटने की छोड़ आज काटने की बात कर, कि अम्बेडकर का इल्म बांटने की बात कर, अरे कटने की छोड़ आज काटने की बात कर, इसके बाद मेरे भीम पे जो उंगली उठाएगा अरे उस सर फिरे के हाथ छाटने की बात भीम विचाराला धार ग माय, भीम विचाराला धार ग माय, भीम निळाईच्या पार बाबासाहेबांनी जर एका जातीचा विचार केला असता तर आज भल्या भल्यांनी आमच्या घरी पाणी भरलं असतं, पण बाबासाहेबांनी सर्व भारतीयांचा विचार केला आणि या भारत देशाची राज्यघटना लिहिली, सर्वांना समानतेचा अधिकार दिला. आज महिला मोठ्या प्रमाणात आहेत, प्रत्येक जाती धर्माच्या महिलांना त्या काळात चूल आणि मूल होतं, पण बाबासाहेबांनी मनुस्मृती कायदा जाळला आणि पुन्हा आम्हाला त्या कायद्यातून मुक्त केलं आणि आजच्या महिला पुरुषांच्या खांद्याला खांदा लावून आज राष्ट्रपती होत आहेत, मुख्यमंत्री होत आहेत, मुख्यमंत्री देखील आजच्या महिला आहेत. हे बाबासाहेबांच्या राज्यघटनेमुळे. म्हणून बाबासाहेबांना जातीपातीत न कोणता बाबासाहेबांचे विचार आम्ही घेतले पाहिजे. म्हणून कवी लिहितात, भीम रक्तात भक्तात आला, देव केले त्याला जाया केला, नव्या विचारी तो दरवाजा 14 ऑक्टोबरला तुमचा आमचा बाबासाहेबांनी खुला केला नागपूर येथे आणि तथागतांचा धम्म तुम्हा आम्हाला दिला. म्हणून
भीममुक्तीच दार ग माय, हे भीममुक्तीच दार ग माय, भीमने आईच्या पाय संविधानाच्या माध्यमातून मनुस्मृतीला बाबासाहेबांनी कायमची पात्र ठोकली. त्याने पात्र ठोकली साऱ्या वैऱ्यांना भीमाचा धाक. भीमने आईच्या पारग हे भीम सूर्याची बात ग साऱ्या अंधारी रात ग. भीम समतेचा हात ग, भीम ममतेची थाप ग, त्याच लाख उपकार ग माय. या श्वासावर, या घासावर, या जगण्यावर, या बोलण्यावर, या चालण्यावर, या भारतावर त्याचे लाख उपकार ग. आहेत ना बाबासाहेबांचे उपकार आमच्यावरती? कुणा कुणावरती जरा हात वर करा बरं. ज्यांच्यावर असतील त्यांचे दोन्ही हात वर पाहिजे मला. बाबासाहेबांचे असं वाटतं की आमच्यावर बाबासाहेबांचे उपकार आहे, जरा दोन्ही हात वर बाबासाहेबांसाठी. आमच्यावर पण आहे. इकडे आमचे भीम सैनिक पण जरा बाबासाहेबांसाठी दोन्ही हातवर आहेत ना. ज्यांनी नाही केले तुम्हाला बाजूवाल्याचे शपथ. बघा आता कोणी तुमच्या बाजूला. बाबासाहेबांसाठी ताला सुरात आम्हाला ही मानवंदना द्यायची आहे भीमज्योत जयंती उत्सव समितीच्या माध्यमातून. जरा दोन्ही हात वरतीच राहू द्या, मी सांगतो काय तर. बाबासाहेबांसाठी ताला सुरात टाळ्या वाजवायच्या कशा? त्याचे लाख उपकार ग माय. तुमच्या टाळ्यांचा आवाज त्याचे लाख, त्याचे लाख, त्याचे लाख उपकार ग माय, लाख लाख उपकार ग माय, त्याचे लाख उपकार ग माय. नुकत्याच झालेल्या या गीतासाठी सन्मान्य दीपक अर्जुनराव पोटफोडे तसेच सन्मान्य विजय अर्जुनराव पोटफोडे यांच्यातर्फे या ठिकाणी 100 रुपयाचं धम्मदान प्राप्त झालेलं आहे. त्याचबरोबर विजय कांबळे साहेब फौजी साहेब यांच्या वतीनेही या ठिकाणी 200 रुपयाचं धम्मदान प्राप्त झालेलं आहे. विजय कांबळे साहेब फौजी आहेत का? आहेत की ते फौजी साहेब आर्मी पर्सन? आता तुम्ही ऑन ड्युटी आहात, रिटायर्ड झाले. जरा यांच्यासाठी स्पेशल टाळ्या ते आपले भारतीय सैनिक आहेत, ते आता रिटायर्ड झाले पण भारतीय सीमेवर त्यांनी त्या ठिकाणी कार्य केलेलं आहे. त्यांचे खूप खूप धन्यवाद.